नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोटेक्ट आणि मार्केट तर्फे मी आपला सौरभ आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करतो। इथे उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आपल्या मार्केटमध्ये काय अनुभव राहिला ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो। आज आपल्याकडे आलेल्या शेतकऱ्यांचे मार्केटमध्ये काय अनुभव राहिले ते आपल्यापर्यंत आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार। तर तुमचं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा। माझं नाव जय किसन शिंदे, वरुडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना इथून आलेलो आहे आणि मागच्या 3-4 वर्षापासून मी प्रोटेक्ट सोबत जुडलेलो आहे। गावात माझा माल 80 रुपये मागितला होता आणि 80 रुपयाला पण 100+ आणि क्लीन माल ते घेऊन जाणार होते। मी तो माल इथं आणला। मागच्या मंडीला सुद्धा माझा 130 रुपये किलो मिळाला। आज पण मला 130, 113 आणि 107 असे रेट मिळाले चांगल्या मालाला आणि बागात 80 रुपयाच्या वर कोणी मागत नव्हतं आणि त्याच्यामुळे मी समाधानी आहे आणि नेहमी मी जवळ मागच्या 3-4 वर्ष प्रोटेक्टलाच येतो। बस हे माझे अनुभव आहे। आता तुम्ही एकंदरीत तुमचा जो माल घेऊन आले होते बरोबर, माल आल्यानंतर गाडी खाली आल्यापासून ग्रेडिंग झाली आणि जी प्रोसेस होते, तुम्हाला वाटतं की ह्या सगळ्या ग्रेडिंगच्या प्रोसेसमुळे किंवा याच्यामुळे तुम्हाला कुठे ना कुठे 2 रुपयाचा बाजारभाव मिळण्यामध्ये फायदा होतो आहे? फायदा तर होतोच ना। काय होतं, सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही आलो निश्चित होत होतो, मार्केटला आलो, गाडी लावली, आम्हाला काही जाणवत नाही, आमचे कॅरेट जागेवर खाली होते आणि इथं तसं 1 किलो कट्टा होत नाही। जेव्हा व्यापाऱ्याकडे जायचं बाहेर आपल्या प्रायव्हेट मार्केट दुसरे त्या मार्केटला कितना कम करो म्हणलं तेच आमचं डोकं सरकायचं किंवा कितना कम करो म्हणजे इतकी मेहनत करून आम्ही माल विकला 100 रुपयांनी, वजन कमी केलं, परत 2 किलो जरी वजन केलं तरी 200 रुपये तिथंच आपले गेले प्लस झाले आणि जागेवर पेमेंट आहे, पेमेंटचा धोका नाहीये। तुम्ही इथं बसले, मेसेज येतो, ओटीपी टाकला की लगेच 30 म्हणजे 3-5 सेकंदामध्ये तुमचे पैसे अकाउंटला जमा होते। हो एक खूप मोठा फायदा आहे, खूप मोठा फायदा। नक्कीच कुठे ना कुठे शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की नुसतं बाजारभाव न बघता कुठल्या मार्केटला आपल्याला पारदर्शक सुविधा मिळतात, आपल्या मालाची खरी किंमत होते आणि शेतकरी राजा म्हणून कुठे राहायला मिळतंय, या गोष्टीचा नक्कीच शेतकरी बांधवांनी चालू घ्यावी। मी काही न बोलता माझ्या कामाची पावती त्यांच्यातर्फे आली, मलाही खूप आनंद झाला की एक शेतकरी बांधव ज्यावेळेस आपल्या कामाची पावती इतक्या चांगल्या पद्धतीने बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात, दादा खूप खूप धन्यवाद तुमचे। आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण आम्ही जे काम करतोय ते काम चांगल्या पद्धतीने बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत पण पोहोचवत राहा आणि अशीच आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या। खूप खूप धन्यवाद। चला, धन्यवाद।